नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे खेड तालुक्यातील डोरेवाडी या गावामध्ये। मित्रांनो, भव्य बैलगाडा शर्यत एक दिवसीय निमंत्रित बैलगाडा शर्यत डोरेवाडी या घाटामध्ये होणार आहे। आज या घाटात आलेलो आहे, आपल्याला यात्रा कमिटी इथं भेटलेली। यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे 120 गाडा मालकांना इथं प्राधान्य दिलेलं आहे। बक्षिसांचं स्वरूप पण अतिशय सुंदर आहे, यांचं धावपट्टी पण अतिशय सुंदर, आळ्याचं नियोजन अतिशय सुंदर आहे। गाडा मालकांसाठी काय आव्हान राहील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। पाहुणे नमस्कार। नमस्कार। परिचय द्या पहिल्यांदा तुमचा। मी विशाल चिमाजी कोतवाल, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डोरे बांबुरवाडी। पीर साहेब आणि मुक्तादेवी यात्रेचा उत्सव येत्या 7 तारखेला डोरेवाडी या ठिकाणी होणार आहे। तर यात्रेचं आयोजन नियोजन कसं आहे तुमचं? सालाबादप्रमाणे पीरसाहेब व मुक्तादेवी या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने आमची यात्रा साजरी होत असते। यंदा प्रथमच बैलगाडा शर्यतीची बंदी उठल्यानंतर आम्ही बैलगाडे शर्यत पळवण्याचं नियोजन आम्ही आमच्या पीरसाहेब व मुक्तादेवी यात्रेच्या निमित्ताने करत आहोत। निमंत्रित बैलगाडा शर्यत आहे तुमची, तर किती गाडा मालकांना तुम्ही प्राधान्य केलं यावेळेस? या बैलगाड्या शर्यतीच्या निमित्ताने आम्ही प्रथमच 120 जे गाडा मालक आहेत यांना आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहे। आणि आम्ही असा प्रयत्न ठेवला आहे, आपल्या पंचक्रोशीतील जे चांगले गाडा मालक आहेत, ज्यांची बारी आपल्या पंचक्रोशीमध्ये 1 नंबरमध्ये होते, या सर्व गाडा मालकांना आम्ही प्राधान्य दिलं आहे। धावपट्टी आळ्याचं नियोजन कसं आहे हे तुमचं? धावपट्टी ही आमची एकदम व्यवस्थित धावपट्टी आहे। इथे कधी किती पाऊस झाला तरी सहसा आमच्या धावपट्टीला प्रॉब्लेम येत नाही, त्याच्यामुळे आमच्या धावपट्टीचं नियोजन एकदम चांगलं आहे। त्याचप्रमाणे आळं पण आमचं सुसज्ज करण्यात आलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही मातीचे ढीग ठेवले आहेत, त्याच्यामुळे आळ्याचं काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याचप्रमाणे आम्ही आळ्यामध्ये बांडा ग्रुपची पण सोय केली आहे। निमंत्रित बैलगाडा शर्यत आहे, बक्षिसांचं स्वरूप कसं आहे तुमचं? बक्षिसांमध्ये प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 75,000 रुपये, त्याचप्रमाणे जो घाटाचा राजा आहे त्याच्यासाठी एक आकर्षित चषक राहील व एक सेपरेट 2 व्हीलर देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। त्याच्यानंतर फायनलसाठी टोटल 10 आकर्षक बक्षीस आहेत। त्या 10 आकर्षक बक्षिसामध्ये प्रथम फायनलसाठी आम्ही शाईन गाडी ठेवणार आहे। त्याच्यानंतर पुढचे 4 नंबर ही सेपरेट, ही पुढच्या 4 नंबरसाठी 2 व्हीलर ठेवण्यात आली आहे। नंतर 2 व्हीलर झाल्यानंतर फ्रीज, LCD, पिठाची गिरण आणि 2 कूलर अशी टोटल 10 बक्षिसं ठेवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे 20 फुटावरून घरचा साज अशी इतरही बक्षिसं आम्ही ठेवली आहेत। आकर्षक बारीसाठी काय आहे? आकर्षक बारीसाठी पण चषक आहे आणि इनाम पण ठेवण्यात आलेलं आहे। लाईव्ह प्रेक्षेपण ठेवलेलं आहे घाटामध्ये आपल्या? हो, आपले रामकृष्ण टाकळकर आणि सूरज बुमकर यांचं अखिल भारतीयचं लाईव्ह प्रक्षेपण राहील। घाट सकाळी किती वाजता चालू होईल? घाट सकाळी ठीक 9 वाजता चालू होईल। याची सर्व गाडा मालक व गाडा शौकीनांनी दखल घ्यावी। नियमावली काय राहील गाडा मालकांना? साधारणपणे जे 2020साठी जे नियम असतात, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे नियम ठरवून ठेवले आहेत,
या नियमाचे काटेकोरपणे पालन इथे आमच्या घाटामध्ये होईल. परंतु गावच्या वतीने काही नियम ठेवण्यात आले आहेत की गाडा हा टोकनप्रमाणेच घेतला जाईल आणि सर्व गाडा मालकांना विनंती राहील की आपण आपल्या टोकनप्रमाणेच यायचं आणि आम्हाला सहकार्य करायचे. त्याचप्रमाणे फक्त 120 गाडा मालकांनाच आम्ही ते संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे इतर नंतर आम्हाला कुणीही टोकनासाठी आग्रह करू नये. पहिल्या फेरीला कांड्याची आट किती फुटावर राहील आणि पहिल्या फेरीसाठी कांड्याची आट ही 70 फूट राहील व फायनलसाठी यात्रा कमिटी फायनलच्या वेळेस योग्य तो निर्णय घाटामध्ये जाहीर करेल. रॅकचं नियोजन कसं राहील तुमचं? रॅकचं नियोजन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बरोबर सकाळी 8:30 वाजता रॅकमध्ये गाड्या येण्यास टोकन घेण्यास सुरुवात होईल आणि पहिला गाडा हा 9 वाजता पळेल. त्याच्यामुळे सर्व गाड्या मालकांना विनंती राहील की आपण आपल्या टोकनप्रमाणे यायचं आहे आणि टोकनप्रमाणेच गाडा आतमध्ये प्रवेश करून आम्हाला सर्व कमिटीला सहकार्य करायचे. उन्हाचं टेम्परेचर सध्या जास्त होत चाललेलं आहे, सावली वगैरे केलेली आहे का? हो, आम्ही इथे तुम्ही पाहाल आजूबाजूला इथे खूप झाडे वगैरे आहेत. हे असूनसुद्धा आम्ही इथे बाजूला मांडव केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की उन्हाची फारशी बैल बांधण्यासाठी काही अडचण होणार नाही. त्याचप्रमाणे आम्ही इथं घाटामध्ये आळ्यामध्ये पण आहे ना सावलीचं नियोजन करणार आहे. येण्यासाठी कसा आहे मार्ग डोरेवाडीला येण्यासाठी घाटामध्ये येण्यासाठी मुख्यत्वे 3 मार्ग आहेत. एक मार्ग इथे टाकळकरवाडी जवळके मार्गे एक तुम्हाला घाटाकडे येता येईल. दुसरं ढोरेवाडी मार्गे पण आतमध्ये एक रस्ता आहे आणि तिसरा इकडे वापगाव मार्गे पण एक तिसरा रस्ता आहे. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी सागर रोहिदास ढोरे बांबरवाडी यात्रा कमिटीचा एक छोटासा सदस्य आणि ढोरेवाडी आयोजित भव्य 2020 स्पर्धा या यात्रा कमिटीतला एक आयोजकांमधला मुख्य घटक. कसं आहे यात्रेचं नियोजन? तुमची यात्रेचं नियोजन असे राहील की जे आत्ता विशालदादांनी मुलाखतीमध्ये जे नियम सांगितले ते नियम बरोबर तसे राहतील आणि रॅकसाठी पण तेच नियम राहतील. वरती आळ्यामध्ये भांडा ग्रुपची व्यवस्था आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहता, उन्हाचं झळक पाहता या ठिकाणी सावलीचं पण नियोजन केलेलं आहे. ही यात्रा आम्ही थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, आम्हा युवकांच्या साथीने, काही लोकांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भरवित आहेत. तरुण पिढीचं सहकार्य गाडा मालकांसाठी कसं राहील? तरुण पिढीचं सहकार्य हे गाडा मालकांसाठी कुठल्याही गाडा मालकाला बैल जुपण्यास असो किंवा बैल पकडण्यास असो किंवा अनेक काही गोष्टी अडचणी असो, एक छोटा गाडा मालक असो किंवा मोठा असो, लांबून आलेला असो किंवा जवळून आलेला असो, त्या सगळ्यांना सहकार्य करण्याचं एक आमचा मानस राहील. काय सांगसान प्रेक्षक वर्गांसाठी आव्हान कसं करसान तुम्ही? प्रेक्षक वर्गांसाठी आव्हान असं करतो की ह्या घाटामध्ये येण्यासाठी 3 प्रकारचे मार्ग आहेत. आपल्याला जो बाजूने जो सोपा वाटेल त्या बाजूने यावा. ह्या घाटाच्या संदर्भात आम्ही एक छोटीशी नवीन संकल्पना घेऊन यायचा प्रयत्न केलेला आहे. उन्हासाठी एक टेंट लावण्याचं नियोजन केलेलं आहे. पाहू आता त्याला कितपत यश येतं आहे किंवा कितपत त्यासाठी बैलांचा प्रतिसाद कसा भेटतो आहे. सकाळी त्याचा आम्ही प्रयत्न करीन.